मी प्रकाश त्र्यंबक इंगोले हिंगोली दैनिक देशोन्नती उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. मला असं विचारण्यात आलेलं आहे की हिंगोली शहरातील प्रमुख समस्या काय आहेत आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे. तर माझ्या मते प्रामुख्याने असं वाटतंय की हिंगोली शहरातील असुविधेला आणि असुविधेचं आणि मागासलेपणाचं मुख्य कारण म्हणजे हिंगोली या ठिकाणी अद्यापही जिल्हा निर्मिती होऊन 11 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. या ठिकाणी जिल्हा मुख्यालय असलेले आवश्यक कार्यालय अद्यापही स्थापन झालेले नाहीत. त्या कार्यालयासह अजूनही काही कार्यालयाचं कामकाज हे परभणी जिल्ह्यातून चालतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा आहे पण जिल्हा मुख्यालय म्हणजे तेवढं मोठं शहर नाही. जवळपास एक लाख लोकसंख्येच्या आता तिथली लोकसंख्या आहे आणि जिल्ह्यात प्रामुख्याने 3 शहरं आहेत नगरपालिकेची, पण तेवढ्या सुविधा नाहीत. तर हिंगोली येथील औद्योगिक वसाहत ही तेवढी विकसित झालेली नाही. या ठिकाणी अद्यापही मोठे उद्योगधंदे आलेले नाहीत. तसेच शासनाचेही काही उद्योग उपक्रम असतात तेही या ठिकाणी आलेले नाहीत. आणि उद्योगधंदे नसल्यामुळं साहजिकच इथली बेरोजगारी प्रामुख्याने एक महत्त्वाचं मागासलेपणाचं कारण आहे. उद्योगधंदे जर आले तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि शहराचा विकास होईल, ही एक प्रमुख बाब आहे. त्यामुळं इथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये जे उद्योग आहेत, आवश्यक उद्योग, मोठे उद्योगधंदे यायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक सुविधा इथं अपुऱ्या आहेत. अद्यापही या ठिकाणी मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग म्हणजे असे मोठे कॉलेज नाहीत इथं. या ठिकाणी फक्त एक डेंटल कॉलेज आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे यावर 2 वर्षापासूनच चालू झालेलं आहे. त्यामुळे इथल्या लोकांना शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्याला जावं लागतं, तिथं शिक्षण घेऊन यावं लागतं. त्याच्यामुळे शिक्षणाचंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हणजे कॉलेज नाही. इथे दुसरे मोठे कॉलेज यायला पाहिजे. आणि त्याच्यावरून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे दळणवळण व्यवस्था म्हणजे एकमेव आमचा लोहमार्ग आहे ब्रॉडगेज, नुकतंच इथं मेट्रोगेजचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झालेलं आहे. पण या गाड्यावर रेल्वे रुळावर अद्यापही लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झालेल्या नाहीत. तसंच मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जर इथून सुरू झाल्या तर व्यवसायासाठी आणि व्यापारासाठी हे चांगलं ठरेल असं माझं मत आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकूण मागासलेपणाचं जे लक्षण आहे हिंगोली शहरात किंवा जिल्ह्याच्या बाबतीत म्हणायचं तर येथील राजकीय उदासीनता आणि जनतेची मानसिकता हे प्रमुख कारण आहे. कारण इथले राजकीय लोक हे विकासासाठी कधी एक होत नाही. दुसरीकडे आपण जर पाहायला गेलो तर विकासाच्या मुद्द्यावर सगळे लोक आपसी राजकारण मतभेद दूर सोडून एका जागी येत असतात. पण या ठिकाणी तसं होत नाही. राजकीय उदासीनता इथं प्रमुख कारण आहे. त्याबरोबरच जनतेचं मागासलेपण हे मुख्य कारण आहे. कारण निजामाच्या राजवटीत आमचा हिंगोली जिल्हा होता आणि तेव्हापासून जसे निजाम गेले पण आमच्या लोकांची मानसिकता इथून अजून बदललेली नाही. तर ती प्रामुख्याने बदलावं लागेल. यासाठी जर एखाद्या सामाजिक संघटनेनं जर इथं पुढाकार घेतला आणि एखाद्या सामाजिक संस्थेनं जर लोकांमध्ये जनजागृती आणली तर निश्चितच हिंगोली जिल्ह्याचा विकास होईल असं मला इथं वाटतं. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.